लॅपटॉप कधी घेऊन येतो मग तू? उद्या घेऊन येतो. एक दिवसासाठी लॅपटॉप देतो की घेऊन जातो आज त्याच दिवशी? म्हणजे कसं करायला लागेल? ठीक आहे. त्यांनी ॲडोब कंपनीला विकून टाकलं. ॲडोबनी स्वतःचा फोटोशॉप 1.0 लॉन्च केलं. त्यानंतर मग याचे फर्दर जेवढे अपडेट येत गेले, फोटोशॉप 1 2 3 4 5 10 पर्यंत आले. मग CS आलं, त्याला क्रिएटिव्ह सूट म्हणायचे. ते 2015 पर्यंत चाललं. क्रिएटिव्ह सूट कसं होतं की सिंगल लायसन्स काम होतं, की एका कम्प्युटरवर मी टाकलं तर माझं फक्त स्वतःचं काम होईल. तेव्हा इंटरनेट एवढं काही स्ट्रॉंग नव्हतं. त्याच्यामुळे काय झालं की जसं 2015 किंवा 2012 नंतर इंटरनेटची स्पीड वाढायला लागली, 3G 4G 5G यायला लागलं, त्यांनी काय केलं की क्रिएटिव्ह सूटला क्रिएटिव्ह क्लाउड करून टाकलं. क्रिएटिव्ह क्लाउड म्हणजे काय, की आता समजा मी या कम्प्युटरवर काम केलं आणि माझ्या घरच्या कम्प्युटरवर सेम सॉफ्टवेअर जे आहे लिगलवालं ते लिंक आहे, तर मी हीच फाईल घरी पण उघडू शकतो. डायरेक्ट क्लाउड म्हणजे समजते तुम्हाला लोकांना, जसं आपल्या गुगल ड्राईव्ह आहे तसं आपलं क्लाउड असते. तर ते क्लाउडवर तुम्ही ते चेक करू शकता. ठीक आहे. तर क्रिएटिव्ह क्लाउड मध्ये आता जवळपास हे जर तीन, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 30 काइंड ऑफ लाईक अप्लिकेशन म्हणू शकता, प्लगइन म्हणू शकता, गोष्टी आहे ॲडोबच्या क्लाउड मध्ये. त्याच्यातले तुम्हाला काय शिकायचं आहे, तर याच्यामधले तुम्हाला शिकायचं आहे फोटोशॉप, प्रीमियर, आफ्टर इफेक्ट, ऑडिशन. फोटोशॉप फोटो एडिटिंगसाठी, त्याच्यानंतर मॅट पेंटिंग, क्लीन प्लेट, या सगळ्या गोष्टी शिकू आपण. त्याच्याशिवाय डॅमेज फोटोला रिपेअर करणं, काल तुम्ही पोरांना करताना पाहिलं असेल, त्याला ब्लॅक अँड व्हाईट फोटोला कलर करणं. त्यानंतर ज्वेलरी हायलाइट जसं काल तुम्हाला दाखवलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फोटोशॉपमध्ये करता येते. प्रीमियर प्रो जे आहे, प्रीमियर प्रो मध्ये तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करता येते. लग्नाचा व्हिडिओ असो, कमर्शियल फिल्मचे व्हिडिओ असो, मी तुम्हाला दाखवलं ते एम्सची फिल्म वगैरे, ते पूर्ण प्रीमियर मध्ये एडिट केली आहे मी. ठीक आहे. तर आफ्टर इफेक्ट, तुम्हाला काल पिक्चरचं धुरंधरचं टायटल दाखवलं मी, ते अॅनिमेशन झालं, ते टायटल अॅनिमेशन आफ्टर इफेक्ट मध्ये होते. तर काय काय सांगितलं मी, फोटोशॉप फोटो एडिटिंगसाठी, प्रीमियर व्हिडिओ एडिटिंगसाठी, आफ्टर इफेक्ट स्पेशल इफेक्टसाठी, टायटल अॅनिमेशन झाले, मोशन ग्राफिक्स झाले, कार अॅनिमेशन झालं, कुठली पण मोशन ऍडव्हर्टाइजमेंट झाली. जसं आजकाल बा लोक ऍडव्हर्टाइजमेंट इंस्टाग्रामवर रील्स खूप येत आहे. ठीक आहे. तर रील्स मध्ये जर समजा लावून पण एवढं स्लो सांगतो. अच्छा, माझा चार्जर सुरू नाही आहे त्याच्यामुळे हे लागतंय. Welcome back to the channel, and in today's video we're gonna create this हे अशा very टाईपचे जे exciting motion poster design. मोशन पोस्टर्स जे आहेत ते आपल्याला आफ्टर इफेक्ट मध्ये बनवता येतं. ठीक आहे. आयडियाला समजलं काय म्हणजे करता येतं आपल्याला. त्यानंतर ऑडिशन नावाचं छोटूसं सॉफ्टवेअर आहे एकदम, त्याच्यामध्ये ऑडिओ एडिटिंग करता येते. ते आहे खूप मोठी इंडस्ट्री ऑडिओ साऊंड इफेक्टची, पण आपल्याला ते इंट्रोडक्टरी. ठीक आहे. सो ऑडिशन साऊंड इंजिनिअरिंग मध्ये जर गेले तुम्ही, तर खूप डेप्थ मध्ये आहे ते. ठीक आहे. पण जर आपण शिकत आहोत, आपल्याला बेसिकली इंट्रोडक्टरी आहे की आपण नॉईज कसा काढायचा. आता बसलो आपण इथे, मी बोलतो, रेकॉर्डिंग होत आहे, रेकॉर्डिंग मध्ये पंख्याचा आवाज येत आहे, मागच्या क्लासरूमचा आवाज येत आहे, बाहेरच्या ट्रॅफिकचा आवाज येत आहे. ते जर तुम्हाला काढायचं आहे, नॉईज कॅन्सलेशन करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काम पडते कशाचं, ऑडिशनचं. ठीक आहे. आता जर आपण फोटोशॉपवर येतो म्हटलं, तर फोटोशॉप मी तुम्हाला काल सांगितलं की मी जे शिकवतो ते सर्वात लेटेस्ट व्हर्जन आहे. त्याच्यामध्ये सगळे लेटेस्ट फीचर्स वगैरे आपण शिकताना एक्सप्लेन करतो. तुम्ही मी चेक केलं तर असं ते फोटोशॉप 2022 हा 22 आहे, तर त्याला काय असते की आपण कधी पण जेव्हा कम्प्युटर्सवर टाकतो ना, तर आपण थोडंसं जुनं व्हर्जन टाकतो, 2 3 वर्ष, म्हणजे ते स्टेबल राहते. आता असं काही नाही की जे 25 मध्ये आहे ते 22 मध्ये नाही आहे, त्या 27 मध्ये जे आहे ते 22 आहे. काही फीचर्सचा फरक पडेल, पण ते पेड वाले फीचर आहेत. म्हणजे तुम्हाला सॉफ्टवेअर जेव्हा विकत घेता तेव्हाच होते ते. ठीक आहे. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अल्टरनेटिव्ह आहे. फोटोशॉप चालू करायच्या आधीच सांगता तुम्हाला, फोटोशॉप मध्ये प्रत्येक गोष्ट करायची 3 ऑप्शन आहे तुम्हाला. ठीक आहे. एका पद्धतीने, दुसऱ्या पद्धतीने, नाही झालं तर तिसऱ्या पद्धतीने. तर कोणते पण जे AI चे फीचर्स दाखवीन मी तुम्हाला, असं जरुरी नाही का ते फक्त आणि फक्त सॉफ्टवेअर विकत घेतल्यावरच होईल. ते तुम्हाला असे पण करता येतं. ठीक आहे.
तर हे सॉफ्टवेअर आहे, यातला आपण आता फोटोशॉप सुरू करू. क्रिएटिव्ह क्लाउडची इमेज दिली मी तुम्हा लोकांना. ठीक आहे. याच्यामधले सॉफ्टवेअर एक एकदा गुगल करून पाहायचं की इलिस्ट्रेटर मध्ये काय आहे, इन डिझाईन मध्ये काय आहे, XD मध्ये काय आहे. ठीक आहे. कॅरेक्टर अॅनिमेटर आहे याच्यामध्ये, पुन्हा हे कॅरेक्टर अॅनिमेटर तू जे म्हटलं ते. कॅरेक्टर अॅनिमेटर मध्ये कसं फीचर दिलं, आता मी समजा बसलो इथे आणि मी या वेबकॅम समोर बोलून राहिलो, तर तो काय करतो, माझ्या चेहऱ्याचे पूर्ण फेशियल ट्रॅकिंग करून घेतो आणि ते फेशियल ट्रॅकिंग करून मी जे बोलतो ते एखाद्या कॅरेक्टरवर टाकतो, 2D कॅरेक्टरवर. तर ते कॅरेक्टर अॅनिमेटरचा यूज आहे. पण कॅरेक्टर अॅनिमेटर आपल्या VFX मध्ये काही कामाचं नाहीये. VFX मध्ये आपलं मोशन कॅप्चर वगैरे राहतं, ते थोडंसं वेगळा फंड आहे पूर्ण. ठीक आहे. सो मी फोटोशॉप सुरू करतो. 2026 सध्या लेटेस्ट व्हर्जन आहे जे लॉन्च आहे. मग हे बीटावालं जे सांगितलं तुम्हाला डेव्हलपमेंट मध्ये जे राहतं ते वाला आहे. ठीक. सॉफ्टवेअर तुम्ही सुरू गिरू करायचं तुम्हाला समजलं ना, त्याच्यात बेसिक मध्ये काही प्रॉब्लेम नाही ना. चालेल. आता कधी पण तुम्ही नोटबुक पेन आणला, काढून घ्या. की ऍटम काय असतो, आपल्या जो पण ऑब्जेक्ट आहे, एलिमेंट आहे, त्याचा सर्वात छोटा पार्ट असतो. ठीक आहे. ऍटम, न्यूक्लियस, समोर इलेक्ट्रॉन फिरतात बाजूला, आठवता इमेज ती वाली. ठीक आहे. न्यूक्लियस असते, ऍटम असते, इलेक्ट्रॉन असते, प्रोटॉन असते, त्याच्यात सोडून द्या. सिंपल सिंपल ऍटम म्हणजे आपल्या कुठल्या पण ऑब्जेक्टचा, समजा तुम्ही हे नोटबुकचा पेज घ्या की बॉटल घ्या, त्याचा जो सर्वात छोटा पार्ट राहील त्याला म्हणतो आपण ऍटम. ठीक आहे. तसंच पिक्सलला ची डेफिनेशन काय आहे की इट इज अन smallest part of an image. ही पहिला भाग झाला. याच्यात अजून दुसरा भाग आहे की स्मॉलेस्ट पार्ट आहे, इमेजचा सर्वात छोटा पार्ट आहे, पण विच कॅन नॉट बी फर्दर डिवायडेड इनटू सब पार्ट्स. ठीक आहे. काय लिहिलं मी दुसऱ्या वाक्यामध्ये, विच कॅन नॉट बी फर्दर डिवायडेड इनटू सब पार्ट्स. म्हणजे काय की तुम्ही इमेजचा पिक्सल म्हणजे असा शेवटचा तुकडा, एवढा छोटा तुकडा ज्याला तुम्ही अजून कापू नाही शकत, त्याचे तुकडे नाही करू शकत, त्याला म्हणतात पिक्सल. ठीक आहे. पिक्सल. आणि जो वर्ड आलेला आहे पिक्सल, त्याची डेफिनेशन अशी आहे की पिक्स म्हणजे पिक्चर आणि EL म्हणजे एलिमेंट. ठीक आहे. तर पिक्चरचा जो सर्वात छोटा एलिमेंट राहतो तो म्हणजे पिक्सल. समजून आलं. हे युनिट तुम्हाला सगळ्या सॉफ्टवेअर मध्ये वापरायचं आहे. म्हणून बघा, फोटोशॉपचे कन्सेप्ट जर चांगले क्लिअर ठेवाल तुम्ही, तर पुढे चालून तुम्हाला कोणत्या सॉफ्टवेअर मध्ये प्रॉब्लेम नाही. फोटोशॉप सारखं आफ्टर इफेक्ट आहे, प्रीमियर आहे, इलिस्ट्रेटर आहे, इन डिझाईन आहे, फिग्मा आहे, XD आहे. ठीक आहे. ते सगळे सॉफ्टवेअर फोटोशॉपवर बेस्ड आहे. फोटोशॉप चांगल्याने जमलं आपल्याला, तर आपल्याला बाकी कोणत्या सॉफ्टवेअर मध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही. तर फोटोशॉपचे कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर ठेवायचे, जोपर्यंत समजत नाही मला 10 वेळा विचारा तुम्ही लोक, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. हे लिहून घ्या तुमच्याकडे. एक सेकंड. वीज बंद पडला. टीव्ही सुटला जरा. हम्म? इकडच्या बटनावर हे आणि तिकडच्या बटनावर ते, खतरनाक काम करून ठेवलं त्यांनी. ठीक आहे. आलं. लिहून झालं.
सो फोटोशॉप मध्ये आपल्याला एवढे युनिट्स आहे. पिक्सल हे इमेजचं जे छोटा पार्ट आहे म्हटलं ते राहणार. ठीक आहे. आपण कुठली पण लॅपटॉप घ्या, टीव्ही घ्या, मोबाईलची स्क्रीन घ्या, तुमची स्मार्टवॉचची स्क्रीन घ्या. ठीक आहे. प्रत्येक डिव्हाइसवर जे तुम्ही बघता ते पिक्सलनेच बनलेल्या गोष्टी आहे. ठीक आहे. आपल्या स्क्रीनमध्ये प्रत्येक कोणत्या स्क्रीनमध्ये छोटे छोटे एलईडीज राहतात आणि त्या एलईडी मुळे आपल्याला इमेजेस दिसते. हे फंडामेंटल म्हणजे बेसिक लॉजिक झालंय असं. ठीक आहे. आता पिक्सल एक घेतला मी. पिक्सल मध्ये तुम्ही रिझोल्यूशन ऐकलं असेल 1920 by 1080 HD रिझोल्यूशन, 720 पिक्सल, 4K, 8K, 16K हे ऐकलेलं आहे. ठीक आहे. त्याचं स्पेसिफिक एक रेशो राहते. जसं तुम्ही जर HD म्हटलं ना हाय डेफिनेशन, तर याच्यामध्ये 1920 by 1080 घेतात. पिक्सल मध्ये कधी पण तुम्ही काम करणं चालू कराल फोटोशॉप मध्ये तर हे डॉक्युमेंटच्या सेटिंग लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. तुम्ही रिझोल्यूशन लागेल तर लिहून ठेवा की HD वालं जे आहे ते आहे 1920 by 1080. QHD जे राहते 1280 by 720. ठीक आहे. 4K एकदा मला चेक करू द्या, चेक करून सांगतो, कारण की 4K चे वेगवेगळे रिझोल्यूशन येतात. ठीक आहे. हे 3 लिहून घ्या तुमच्याकडे. झालं. इंचेस वाला लिहिलं. ठीक आहे. इंचेसचं यासाठी आधीच लिहून दिलं की सर्वात जास्त आपण वापरतो तर इंचेसच वापरतो. ठीक आहे. सो फोटोशॉप मध्ये या, इथे समजा इंचेस घेतलं मी तर 18 घ्यायचं, विड्थ हाईट घ्यायची 12. ओरिएंटेशन म्हणजे बेसिकली उभं किंवा आडवं. ठीक आहे. तुमची नोटबुक आहे आता पोर्ट्रेट मध्ये आहे. हेच जर मी याला आडवं करील तर हे काय होणार, लँडस्केप किंवा हॉरिझॉन्टल. ठीक आहे. आर्टबोर्डचा जो कन्सेप्ट आहे तो आर्टबोर्डचा कन्सेप्ट सध्या सोडून द्या, तो तुम्हाला फोटोशॉप मध्ये जास्त काही युजफुल नाहीये. त्यानंतर रिझोल्यूशन काय राहतं की इमेजची क्वालिटी. रिझोल्यूशन 3 राहतात आपल्याकडे, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता तुम्ही. अरे या एक सेकंड. रिझोल्यूशन लो जे राहतं किंवा स्टँडर्ड लो राहतं 72 PPI. मीडियम राहतं 150 PPI आणि हाय राहतं 300 PPI. PPI लिहितं. हे काय लिहितं PPI? पिक्सल पर इंच. ठीक आहे. आलं. झालं. ठीक आहे. सो हे राहील आपलं रिझोल्यूशन. आता रिझोल्यूशन कसं समजायचं, कसं पिक्सल पर इंच मी लिहून दिलं तुम्हाला, पण मी इथे काय करतो 1 इंच बाय 1 इंचचा बॉक्स घेतला, याला रिझोल्यूशन 5 दिलं पिक्सल पर इंच मध्ये. ठीक आहे. क्रिएट करा. एकदम छोटासा बॉक्स बनला, याला मोठा केला मी आणि यात कलर भरला ब्लॅक कलर. व्ह्यू मधून शो मधून पिक्सल क्रिएट करतो. आता काय आलं, 5 इंच ठेवलं होतं आपण, तर तो काय करेल हॉरिझॉन्टल 5, वर्टिकल 5. तर किती होणार टोटल पिक्सल? 5 5 25 होणार. होत आहे 25 पिक्सल.
पुन्हा मी अजून एक नवीन डॉक्युमेंट घेतो. शॉर्टकट आहे कंट्रोल एन. तुम्हाला शॉर्टकट पण सांगतो, त्याची फाईल देऊन देतोय आणि अजून एक हेल्पवाली फाईल देतो ज्याने तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. 10 केलं. पुन्हा एक छोटासा डॉक्युमेंट आला, याला कलर केला. आता काय होणार? 10 बाय 10 म्हणजे काय राहणार? हॉरिझॉन्टल 10, व्हर्टिकल 10. पिक्सल पर इंच जे लिहून दिलं त्याचा अर्थ समजला. म्हणजे 10 बाय 10च्या 1 इंचाचा बॉक्स घेतला, 1 इंच बाय 1 इंचच्या बॉक्समध्ये किती पिक्सल पाहिजे? तर 10 पाहिजे. तर 10 कसे येणार? 10 हॉरिझॉन्टल, 10 व्हर्टिकल, म्हणजे टोटल किती? 100. क्लिअर आहे फंडा हा? ठीक आहे. याला बंद करतो मी. कंट्रोल एन. याला आपण ठेवतो नॉर्मली 72 आणि याला ठेवतो 18 12. हे तुम्ही वाढवायला असं नाही का 300 पर्यंत आहे, तुम्ही 500 पण करू शकता. पण त्यांना प्रॉब्लेम काय ना, तुमचं फाईल जी आहे ना ती खूप जास्त भारी होणार. आणि काम करताना कधीच फाईलला इथे असं अनटायटल्ड नाही ठेवायचं. फाईलला नाव द्यायचं. जसं आज मी शिकवतो तुम्हाला क्लास 1. ठीक आहे. क्लास 1 झालं. ठीक आहे. कलर, आता कलर 5 प्रकारचे दिलेले आहे. बिटमॅप, ग्रेस्केल, आरजीबी, सीएमवायके आणि लॅब कलर. ठीक आहे. सो बिटमॅप जो राहील ते बिटमॅप आणि बाकीचे सोडा, पहिले आरजीबी आणि सीएमवायके वर फोकस करा. आरजीबी म्हणजे रेड, ग्रीन, ब्लू. ठीक आहे. आरजीबी हे आपले कोणतेही पुन्हा डिजिटल कामं जेवढेही करतो आपण, टीव्हीवर दाखव, मॉनिटरवर दाखव, लॅपटॉपवर शो कर, स्मार्ट वॉचचा वॉलपेपर बनव, मोबाईलचा वॉलपेपर बनव, काही पण करायचं असलं तर आपण ते आरजीबी मध्ये घेतो. ठीक आहे. सीएमवायके जिथं प्रिंट करायचं आहे. सायन, मॅजेंटा, येलो, ब्लॅक. ठीक आहे. कलर मोड्स लिहून घ्या तुमच्याकडे. कलर मोड मध्ये RGB used for digital purposes. आणि याला जे ब्रॅकेट मध्ये लिहून टाका, रेड, ग्रीन, ब्लू. त्यानंतर CMYK यूज फॉर प्रिंटिंग पर्पजेस. सायन, मॅजेंटा, येलो, ब्लॅक. ठीक आहे. बॅकग्राऊंड कलर आता व्हाईट पाहिजे, पिवळा पाहिजे, हिरवा पाहिजे, तुमचं आहे ते. जसं तुम्ही पेपर्स घेता तो वेगवेगळ्या रंगाचे, तसंच इथं बॅकग्राऊंड आहे. तुम्हाला काय पाहिजे? ॲडव्हान्स ऑप्शन मध्ये सध्या जाऊ नका, ते मी प्रीमियर आणि आफ्टर इफेक्ट मध्ये सांगतो. ठीक आहे. असं करून आपल्याला एक डॉक्युमेंट क्रिएट करायचं आहे. याच्यामध्ये जे आता तुम्हाला इंटरफेस आहे, याच्यासाठी असं एक इंटरफेसचं एक लिहून घ्यायचं. ते सांगतो मी कसं करायचं. सर्वात वरती राहतो मेनू बार. फाईल, एडिट, कट, कॉपी, पेस्ट, जे आपले बेसिक वाल्या गोष्टी असते, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज, ते फाईल आणि एडिट मेनू मध्ये भेटते. मग हे जे इमेज टाईप, सिलेक्ट, लेअर, फिल्टर, या सगळ्या गोष्टी हे प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये वेगवेगळ्या राहणार. बट तुम्ही 3D सॉफ्टवेअर घ्या, 2D घ्या, VFX घ्या, सगळ्या याच्यात फाईल आणि एडिट मेनू दोन गोष्टी कॉमन मिळतात. ठीक आहे. त्याच्या खाली जी पट्टी आहे त्याला म्हणतात ऑप्शन बार. लेफ्टला टूल बार, राईटला पॅनल, सेंटर मध्ये कॅनव्हास. झूम इन झूम आउट करायचं समजलंय तुम्हाला, ऑल्ट आणि मिडल माऊसने वगैरे. ठीक आहे. हे झालं. याचं एक तुम्हाला इमेज देतो मी. फोटोशॉप इंटरफेस एक्सप्लेन्ड. ठीक आहे. जे जे गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या त्या इथे लिहिलेल्या आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकवर बेसिकली एक ड्रॉइंग बनवू शकता. ते ड्रॉइंग बनवून हे असं बनवून घेऊ शकता. बनवून पाहायचं गेल्यावर आजचं असाइनमेंटच हे तुम्हाला, की हे टूलबार वाला तुम्ही उद्या मला फोटो दाखवायचा, ड्रॉ करायचं. सिम्पल सिम्पल. ठीक आहे. कसं करील मी? हा, कॉपीमध्ये समजा सिम्पल घ्यायचं, एक घ्यायचा, अशी पट्टी घ्यायची, ड्रॉ करायची. हे काय राहील सर्वात वरचं? काय नाव सांगितलं तुम्हाला?
ठीक आहे. सर्वात वरचं सांगितलं तुम्हाला मेनू बार. हे इथे मेनू बार बनला. या दोघांना पकडतो, कॉपी करतो. हा कोणता वॉल राहील? ऑप्शन बार. ठीक आहे. मग सिंपल सिंपल सेंटर मध्ये इकडे काय राहणार? ठीक आहे. याला घेतो न्यू लेअर, स्ट्रोक. हा असं पण ठेवू शकता तुम्ही, आडवंही ठेवू शकता. आणि इथं काय करायचे, अशी खुणावणी बनवून टाकायची. हे तुम्ही हाताने चांगलं सोप्याने ड्रॉ करू शकता. मला सॉफ्टवेअर मध्ये करायला वेळ लागेल थोडंसं. ठीक आहे. म्हणून हे करण्यामध्ये आपला टाइम वेस्ट नाही करायचा आहे मला, म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट ती इमेज देऊन दिली. तुम्ही नोटबुकवर ड्रॉ करून देऊ शकता. हे जे आहे लेअर पॅनल आहे. पॅनल वेगवेगळे असतात. लेअर पॅनल आहे, चॅनल पॅनल आहे, पाच पॅनल आहे. मग प्रॉपर्टीजचं पॅनल येते, कॅरेक्टरचं पॅनल येते. ते आपण गरजेनुसार वापरतो. ठीक आहे. तर ही इमेज दिली आहे तुम्हाला. एकदा आपल्या याच्यामध्ये चेक करून घ्यायचं कोणत्याही काय होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बेसिकली हे तर सगळं मी आता डिलीट केलं. ठीक आहे. बॅकग्राऊंड लेअर एक येतेच येते आपल्याला. ती लॉक असते, तिला मूव्ह नाही करता येत आपल्याला. ठीक आहे. आणि कधीच बॅकग्राऊंड लेअरवर काही बनवायचं नाही. जे पण करायचं आहे बॅकग्राऊंड लेअरच्या वरती. काल तुम्ही कोलाजेस बनवले. ठीक आहे. कोलाज मध्ये एकदा ते काय बनवले ते मला टाकून द्या, म्हणजे मला आयडिया येते. मी त्याच्यावर तुम्हाला पुढचं सांगतो. ठीक आहे. ते कोलाजेस सध्या साईडला ठेवतो. नेक्स्ट टॉपिक आपला सिलेक्शन टूल्स आहे. ठीक आहे. मूव्ह टूल तर तुम्हाला वापरणं शिकून गेले तुम्ही. तुम्ही कोलाज बनवले, तुम्ही इमेजेसला मूव्ह करून वगैरे पाहिलं, त्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. ठीक आहे. ते मी अजून शिकवताना मूव्ह टूल आपल्याला प्रत्येक ह्याच्यात वापराच लागणार आहे. तर मूव्ह टूलचे ऑप्शन्स वगैरे जे आहे ते एकेकाने सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर आता जे आपल्याला वापरायचं आहे सिलेक्शन टूल्स. इथे एक एवढा जो पार्ट झाला, हा झाला आपला कशाचा, न्यू डॉक्युमेंटचा. हे न्यू डॉक्युमेंटच्या सेटिंग सांगितल्या. आता जे पुढचं सांगतो तुम्हाला ते झालं आपलं सिलेक्शन टूल्स. झाले हे लिहून सगळे? पहिलं 3 कॅटेगरी ऑफ टूल्स आहे, मार्क्यू, लासो, क्विक सिलेक्शन. त्याच्यातला पहिला जो आहे मार्क्यू, त्याच्यामध्ये 4 टूल्स आहे, म्हणजे टूलच्या अंदर टूल आहे. ठीक आहे.
एकच मिनिट द्या मला. पटले सर 10 ते 12, 11 ते 12. आजचा कोण मंगळवार आहे ना? झालं लिहून? सो कुठे गेलं? फोटोशॉप आलं लक्षात एवढं आपलं. ठीक आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं, मार्की टूल, लासो टूल, क्विक सिलेक्शन टूल. मार्कीच्या आतमध्ये 4, लासोच्या आतमध्ये 4 आणि क्विक सिलेक्शन मध्ये 3. 4 आणि 4 8 आणि 3 किती होते? 8 आणि 3 किती होतात? 11 होतात. 11 टूल्स आहे आपल्याला. 8 आणि 3 11 होईल. सर याच्यामध्ये नाही लिहिलेलं असं तुला क्विक सिलेक्शन. बघा, लासो आणि त्याचं लिहून नाही दिलं मी, कारण मी ते अजून आज शिकवत नाहीये. ते उद्या शिकवेल, तर उद्याला सांगतो तुम्हाला. आज मार्की शिकवतो, तर मार्कीमध्ये 4 याच्यावर राईट क्लिक करायचं, तर तुम्हाला त्याच्या अंदरचे टूल्स मिळून जाते. याच्यामध्ये सिंपल सिंपल काय की प्रत्येक वेळेस नवीन लेअर बनवायची सवय ठेवायची. इथे क्रिएट न्यू लेअर आहे खाली. ठीक आहे, याचा शॉर्टकट आहे कंट्रोल शिफ्ट एन. शॉर्टकट्स लिहून देतो मी तुम्हाला, फाईल देतो शॉर्टकटची, आधीच देऊन देतो, मग विसरून जाईल. फोटोशॉप शॉर्टकट पीडीएफ. जुने वाले दिले कशाची म्हटलं? मॅकच्या दिल्या होत्या का तुम्हाला? अच्छा अच्छा, मॅकची म्हणते का तू? कोणती म्हणते? नाही नाही, हे वेगळे वेगळे आहे. तर ही वाली पण वापरू शकता तुम्ही, ही पण चांगली आहे. लंबीचं टूल्स वगैरे सगळे कव्हर केले आहे याच्यामध्ये. डाउनलोड करतो मी. माझ्याकडे दुसरी पण आहे, जी पोरांना दिली असेल मी, ती पण असेल, पण ती आता दुसऱ्या हार्ड ड्राईव्हवर गेली आहे. आता ह्याच्या नवीनच काढून देतो तुम्हाला. फोटो नाही, कुठे गेला? डॉक्युमेंट, डाउनलोड्स, फोटोशॉप चेकचे. ठीक आहे, हे झाले शॉर्टकटची फाईल. अजून एक फाईल देतो तुम्हाला मी, रेफरन्स फाईल म्हणून. लिहायचे आहे का? नाही, लिहायला खूप वेळ लागेल तुम्हाला त्याला. तुम्ही सध्या फक्त समजून घ्या ते. कुठे काही डाऊट आला ना, तर ही पीडीएफ पाहायची. आता मी तुम्हाला आज शिकवलं फॉर एक्झाम्पल मार्क्यू सिलेक्शन टूल. ठीक आहे, तर इथे कंट्रोल एफ दाबलं तर तुमचं सर्च होते. नाही, इथे नका करू, पीडीएफ मध्ये करायला लागेल. तर पीडीएफ डाउनलोड करतो आधी मी. ठीक आहे, याच्यामध्ये जर मी कंट्रोल एफ मारेल तर फाइंड इन पेजेस करताय. या पीडीएफ ला मला कंट्रोल जे पण विथ करायचं, ॲडोब ॲक्रोबॅट. पीडीएफ साठी तुम्ही एज मध्ये पण पाहू शकता, मायक्रोसॉफ्ट एज मध्ये, आणि पीडीएफ याच्यात पण पाहता येते. यात पहा पूर्ण चॅप्टर्स दिलेले आहे एवढे. ठीक आहे, पूर्ण फोटोशॉप तुम्ही या पीडीएफ मधून शिकू शकता. आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा, जेव्हा म्हणजे मला मला जेव्हा फॅकल्टीच्या ट्रेनिंगसाठी पाठवलं, तर तेव्हा मला ही पीडीएफच पूर्ण वाचायची होती. पूर्ण याच्यात किती पानं आहे? चॅप्टर 2 983, जवळपास 1000 पानाची आहे ही पीडीएफ. ठीक आहे, तर हे 1000 पानाच्या पीडीएफ मध्ये पूर्णच्या पूर्ण फोटोशॉप आहे. ही जर तुम्ही म्हणजे 1000 पैकी याच्यातले 500 पाने वाचून घेतले, तर तुमचं फोटोशॉप एकदम 100% लेवलचं होऊन जातं. ठीक आहे, यात कारण की फोटोशॉपच्या सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहे. मॅकची बुक पण, मॅकच्या प्रिंटेड बुक आहे की नाही माहित नाही मला, आता पूर्ण वेब पोर्टल वाला झालंय, पीडीएफ मिळतात डायरेक्ट. पण ही पीडीएफ कंपनीकडून आलेली आहे, ॲडॉब कंपनीकडून. समजा आज मी तुम्हाला शिकवतो मार्की सिलेक्शन टूल, ते सर्च करेल पूर्ण पीडीएफ मध्ये. थोडा वेळ लागेल त्याला, 1000 पेजेस आहेत.
नो मॅचेस फाउंड बनते. ठीक आहे, तर मी काय करतो, याला जातो टूल्स मध्ये. फोटोशॉप ऑन आयपॅड वगैरे सोडून द्या, वर्क झालं सोडून द्या. वेब सर्च, इमेज, कंटेंट, डायनामिक, लेयर्स, सिलेक्शन. ठीक आहे, सिलेक्शन्स मध्ये पहा की वेगवेगळे टॉपिक दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही टॉपिक सगळे चेक करू शकता वन बाय वन जाऊन त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपल्याला टूल्स पाहिजे, टूल्स वाला वरती गेलं. ठीक आहे, मी वापस येतो याच्यामध्ये, इमेज ऍडजस्टमेंट सिलेक्शन्स मध्ये आहे. तर इथे सिलेक्शन आणि मास्कचं दिलेलं आहे. तर याच्याबद्दलची पूर्ण थेअरी, फोटो सगळं काही येऊन जाते. तुम्ही ते पाहून पूर्णच्या पूर्ण तुमचं डाऊट क्लिअर करू शकता. डाऊट क्लिअर करायला मी आहोत, पण हे जर तुम्ही वाचणं सुरू केलं तर तुमचं सॉफ्टवेअर खूप स्ट्रॉंग लेवलचं बनेल. ठीक आहे, तुम्हाला जेवढा वेळ मिळते फ्री टाइम त्याच्यामध्ये ही पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आपल्या याच्यामध्ये आणि वाचत राहायचं. सगळ्याच स्टुडंटला सांगतो, काही लोक करतात काही लोक नाही करत त्याच्यामध्ये. आता ठीक आहे, डॉक्युमेंट्स आम्ही जे पूर्ण फोटोशॉप शिकलो हे रेफरन्स फाईल मधूनच शिकलेलो आहे. ठीक आहे, या दोन्ही फाईल्स दिल्या तुम्हाला, एकदा व्हॉट्सअप वेब स्कॅन करून आपल्या कम्प्युटरवर आपल्या फोल्डरमध्ये कॉपी करून घ्यायचं. ठीक आहे, फोल्डर वगैरे बनवणं तर सगळ्या गोष्टी माहिती आहे ना तुम्हाला, कसं काय करायचं तेवढं बेसिक क्लिअर आहे ना सगळ्या दोघांचं पण. त्याच्यात काही डाऊट असेल तर विचारा, तसं मी सांगतो. ठीक आहे, आता मार्केट टूल्स मध्ये रेक्टँगल मार्केट टूल क्लिक करून ड्रॅग करा, सिलेक्शन बनेल. आलं. आता सिलेक्शन मध्ये कलर भरायचा आहे, तर 3 पद्धती आहे. आयदर तुम्ही शॉर्टकट वापरू शकता किंवा मॅन्युअली. कलर पिक करायसाठी मी इथे जातो आणि कलर घेतला. हे खाली जे आहे इथे 2 बॉक्सेस, फोटोशॉप मध्ये ऍट अ टाइम 2 कलर घेता येतात, फोरग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे, तर फोरग्राऊंड कलर रेड घेतला मी, बॅकग्राऊंड व्हाईटच्या जागेवर घेतो ग्रीन. आता मला या सिलेक्शन मध्ये लाल कलर भरायचा आहे. मॅन्युअली जर जातो म्हटलं तर इथे ग्रेडियंट टूल मध्ये जायचं आणि पेंट बकेट टूल घ्यायचा, जो फोटोशॉप आपल्या पेंट सॉफ्टवेअर मध्ये येत होता. ठीक आहे, इथे आला रेड. अजून एक सिलेक्शन बनवतो मी आणि याच्यामध्ये भरायचा मला ग्रीन कलर. त्याच्यामध्ये मी पेंट बकेट टूल घेतो आणि फोरग्राऊंडच्या जागेवर बॅकग्राऊंड देत नाहीये, तर मी कलरला स्विच करतो. रेडच्या जागी ग्रीन, ग्रीनच्या जागी रेड. तर याला एक्स दाबायचं. इथे आलो, ग्रीन वरती आला, क्लिक कर, ग्रीन आला, एक्स. आणि हे जे बॉक्स येत आहे, हा बॉक्स गायब करायचा असेल तर कंट्रोल डी दाबायचं. ठीक आहे, मूव्ह टूल मध्ये वापस जायसाठी मी व्ही दाबतो. मी कधीच मॅन्युअली टूल्स मध्ये जात नाही, शॉर्टकट्सच वापरतो. आणि कुठल्या पण सॉफ्टवेअर मध्ये जेवढे जास्त शॉर्टकट वापराल तुम्ही तेवढं सोपं. आता या बॉक्सेसला छोटं मोठं करायचं कसं करू आपण, कंट्रोल टी आहे, कंट्रोल टी ने इथे पण होणार. दोन्ही एकाच लेअरवर घेतले म्हणून असे झाले. याला मी लक्ष ट्रान्सफॉर्म करू शकतो, छोटं मोठं करू शकतो. आता हे काय बनलं, ते स्टॉक मार्केटच्या आपल्या कॅन्डल्स असते. ठीक आहे, तर याला काय करेल मी, अल्ट दाबून ड्रॅग करेल, बनत आहे. इथे जेव्हा मी मूव्ह करतो इथे पर्पल कलर मध्ये लिहून येत आहे काही, याला स्मार्ट गाईड्स म्हणतात. ठीक आहे, आलं. आजचं तुमचं असाइनमेंट हे आहे की गुगलवर जाऊन एक गोष्ट सर्च करायची, वेक्टर सिटी लँडस्केप. ठीक आहे, याच्यातलं बेसिक घ्या एकदम तुम्ही, म्हणजे जे तुम्हाला एकदम सोप्याने बनवता येईल. हा, मी व्हिडिओ टाकले आहे याचे. ठीक आहे, हे समजा सर्वात सिंपल वाला हे वाला घ्या. तुम्हाला काही डाऊट आला तर तो वाला व्हिडिओ पाहून घ्यायचा, तसं तुम्ही सांगतो तिथे तुम्हाला. ठीक आहे, तर ही इमेज मी इथे कॉपी करून तुमच्या, आवाज नाही येत का? अच्छा, तर हेडफोन लावायचे ना. तर ही इमेज आपल्याला अशा टाईपची इमेज बनवायची आहे. आपण कशी बनवू, हिला घ्यायचं, इथून कॉपी करायचं, फोटोशॉप मध्ये या, पेस्ट करा. नाही होत आहे, याला डिलीट मारतो, पुन्हा कॉपी करतो इमेज, कॉपी इमेज, पेस्ट. आली. ही आपल्या डॉक्युमेंट पेक्षा मोठी झाली तर ट्रान्सफॉर्म करून हिला छोटी करतो. ठीक आहे, याच्यात रस्ता गिस्ता सगळे तुम्ही कलर भरू शकता. कसं करायचं ते सांगतो. सर्वात पहिले रस्ता घेतो मी, इथे न्यू लेअर बनवतो, सिलेक्शन टूल घेतो रेक्टँग्युलर, एवढा घेतला, याला थोडंसं ट्रान्सफॉर्म सिलेक्शन करून मोठा घेतो. याच्यामध्ये रस्त्यासाठी कलर जो घ्यायचा आपल्याला तो घ्या, कंट्रोल टी. ते कलर मी थोडे दुसरे घेतो, त्या इमेज मध्ये तशीच नाही घेत. शॉर्टकट आहे कलर फिल करायचा, फोरग्राऊंड कलर, अल्ट बॅकस्पेस. ठीक आहे, हे आला. मला याचा कलर असा पाहिजे की ब्लॅक कॉन्क्रीटचा कलर पाहिजे आपला. इथे याचं सिलेक्शन पाहिजे मला पुन्हा, तर कंट्रोल दाबून या थंबनेलवर क्लिक करायचं. ठीक आहे, आलं. याच्यामध्ये इथे जा, ग्रे कलर घ्या, डार्क ग्रे,
लेअरला सिलेक्ट करून कलर भरायचा. आला डार्क ग्रे. मग काय करतो मी डिलीट केलं नाही, अल्ट बॅकस्पेस कलर भरला. अल्ट बॅकस्पेस ठीक आहे. त्यानंतर इथे घेतलं मी असा एक स्ट्रिप, इथे पुन्हा नवीन लेअर बनवली, यालाच आपला कंट्रोल बॅकस्पेस. काय झालं, हे व्हाईट आपलं रोडचं पट्टी आली डिवायडरची. याला खूपच मोठी जाडी वाटत येईल तर थोडस कंट्रोल टी करून पतलं केलं. आली. आता इलाच कॉपी करतो, कंट्रोल जे दाबायचं कॉपी होते, कंट्रोल टी ने याला इकडे मूव्ह करतो. आता हे दोन बनले, या दोघांना कंट्रोल जे करतो, कंट्रोल टी करतो आणि इकडे मूव्ह करतो. आता हे दोघं नाही, आता चौघांना घेतो, कंट्रोल जे, कंट्रोल टी. आला. बनला नसता. कार वगैरे लागेल तर उद्या शिकवेल, आज पहिले बिल्डिंग बनवणं शिका. ठीक आहे, बिल्डिंग बनवायची आपल्याला. बॅकग्राऊंड मध्ये मी इथे एक कलर, आता एवढ्या लेअर बनल्या, एवढा कचरा ठेवण्यापेक्षा या सगळ्यांना पकडून पहिलीवर क्लिक केलं, शिफ्ट दाबून शेवटचीवर क्लिक केलं आणि कंट्रोल जी दाबलं, ग्रुप होऊन गेलं. ठीक आहे, याला नाव देतो रोड. नाव कसं दिलं, डबल क्लिक करून. हे क्लिअर आहे. त्याच्यानंतर काय करतो, एक न्यू लेअर घेतो, याच्यामध्ये हे पूर्ण बॅकग्राऊंड सिलेक्ट करतो आणि बॅकग्राऊंडला समजा मी कलर देतो ब्लू वाला, स्काय ब्लू. ठीक आहे, स्काय ब्लू आला. ठीक आहे, याच्यामध्ये सिंपल सिंपल मला बिल्डिंग उभ्या करायच्या आहे, तर मी एम दाबतो, मार्की टूल मध्ये जाणार मी, इथं घेणार, एक लेअर बनवून टाकायची न्यू वाली. त्यानंतर याला करायचा कलर फिल. आता बिल्डिंगचा कलर कोणता पाहिजे ते पहा तुम्ही. मी समजा बिल्डिंगचा कलर घेतो ब्राऊन मधून. आलं लक्षात. याच्यावर दरवाजे खिडक्या बनवायच्या आपल्याला, तर सिंपल सिंपल घेतो इथे एक दार. आलं. आता दाराला फ्रेम द्यायची आहे मला. इथं फ्रेम कशी देईल, राईट क्लिक करेल, स्ट्रोक करेल, याच्यातला लाईट कलर घेईल. बनलं दार. अशाच खिडक्या बनवायच्या, इथे बनवलं, एक न्यू लेअर घेतली, एक सेकंद. हॅलो, येस मॅम, स्पीकिंग. न्यू लेअर घेतली आणि इथे मेक सिलेक्शन, कुठे गेलं, सॉरी, ट्रान्सफॉर्म सिलेक्शन, इथे करतो. कलर याच्यातलाच घेतो, यातला थोडासा लाईट कलर घेतो. हे बनवलं. याला कंट्रोल टी करायचं आणि कंट्रोल आणि शिफ्ट दाबून छोटं केलं, शिफ्ट. आलं लक्षात. बनवता येणार तुम्हाला पण. ठीक आहे, असं बनवायचं. याला जेव्हा सेव्ह करतो तर कंट्रोल एस दाबून आपण सेव्ह करू शकतो. याला मी आफ्टर इफेक्ट नाही, फोटोशॉप मध्ये प्रॉपर फोल्डर बनवायचे टॉपिक वाईज. आजचा टॉपिक आहे आपला वेक्टर सिटी. असं वेक्टर सिटीच्या नावाचं एक फोल्डर बनवायचा. त्याच्या आतमध्ये नाव द्यायचं की क्लास 1 मी दिलेला आहे, तुम्ही देऊ शकता तुमचं वेक्टर सिटी 1. अशा 2 ते 3 इमेजेस बनवून पाहायचे. आज पूर्ण संध्याकाळपर्यंत वेळ आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये एक फोटोशॉप फाईल सेव्ह करायची आणि मग याला सेव्ह मध्ये जाऊन सेव्ह कॉपी करायचं, काल सांगितलं होतं, आणि याला करायचं जेपीजी. आणि ही जे जेपीजी राहते ना, ती आपल्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये अपलोड करून टाकायची. चांगला आहे वाईट आहे काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचं 1 बनव, 1.5 बनव, 2 बनव, 2.5 बनव, जेवढं बनलं तेवढं इनकम्प्लीट असलं तरी टाकून द्यायचं ग्रुपमध्ये. म्हणजे मला आयडिया येते की तुम्ही काय प्रॅक्टिस केले. ठीक आहे. याच्यामध्ये मॅक कुठे आहे, PS वेक्टर सिटी आली इमेज. ही वाली इमेज व्हॉट्सअपवर टाकायची, म्हणजे आपण मोबाईल मध्ये पण पाहू शकतो. ठीक. रेफरन्स साठी लागेल तर तुम्हाला ही इमेज पण टाकून देतो मी. ठीक आहे, आजचं जेवढे सांगितलं मी मेन गोष्टी ते सांगितलं, आणि याच्यातलं जे हे पूर्ण टेक्स्ट आहे हे पण टाकून देतो. ठीक आहे. बॅकअप मध्ये काही लिहायचं राहिलं असेल, काही विसरले असेल तर तुमच्याकडे तो रेकॉर्ड राहतो. आलं लक्षात. एक आपल्याला रेकॉर्डिंग आता पॉज करून देऊ.